सख्यानो नमस्कार सर्वांना, लहाना थोरांना. कशा आहात तुम्ही? थंड वातावरण झालं आहे, छान ना. तर आज आपण गरमागरम असं तांदळाचे ना मिनी डोसे करणार आहोत, तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे. आणि त्यासाठी साहित्य बघा, 1 वाटी तांदूळ घ्यायचे, त्याला अर्धीच वाटी नेहमी डोशाला इडलीला अर्ध घ्यायचं. 2 वाट्याच्या 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी असेल तर अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्ध प्रमाण लक्षात ठेवा. नंतर थोडंसं ना, माझ्याकडे मेथी दाणे नव्हते, मेथी पावडर होती, ती घेतली मी, खूप छान स्वाद येतो. आणि मीठ आपलं, आणि डोशामध्ये टाकायला हे बारीक चिरला कांदा आणि कोथिंबीर. तर सख्यानो, आता हे तुम्ही काय करायचं की हे उद्या करायचं आपल्याला, तर आदल्या रात्रीच हे भिजायला टाकायचं. स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आणि दोन्हीही वेगळ्या वेगळ्या भांड्यामध्ये भिजत टाकायचे. आणि मग पाहिजे तर रात्री 10 दुसऱ्या दिवशी एकदम सकाळी लवकर उठल्याबरोबर हे मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे चांगलं फर्मेंट होतं. आणि त्यामध्ये तुम्हाला जर वाटलंच तर थोडासा बारीक रवा टाका, वाटलंच तर, पण फर्मेंटेशन होतंच चांगलं ते. तर त्यासाठी बघा मी काय केलं, मग रात्री इमिजिएट आपल्याला करायचं, आत्ता सकाळी करायचं आहे ना, तर मी हे तयार करून ठेवले बघा, प्रीमिक्स. तुम्ही हे प्रीमिक्स पण करू शकता ना सख्यानं. म्हणजे तुम्ही हे डाळ तांदूळ धुवायचं, सुकवायचं आणि नंतर ते वाटून डब्यात भरून ठेवायचं. तसं प्रीमिक्स पण तुम्ही वापरू शकता, किंवा ते तुम्हाला बाजारात पण मिळतं. तर बघा मी हे असं आता जाडसरच घेतलं आहे. आता आपण याचे मिनी डोसे करणार आहोत. मिनी डोसे खूप छान होतात, सुंदर असे फुलतात पण. मग ते कशाबरोबर पण खावा, चटणीबरोबर, खोबऱ्याच्या कॅचअप बरोबर, किंवा असं कशाही बरोबर, दह्याबरोबर सुंदरच लागतात ते. तर आता आपण सुरुवात करूया, कारण मी वाटून वगैरे घेतलेलंच आहे ना ऑलरेडी. सख्यानो बघा, तर मी आता हे असं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर. बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही असं. त्याच्यामध्ये मीठ आणि बारीक चिरलेला कांदा आणि लसूण, कोथिंबीर घातली, बाकी काही नाही. आता आपण, माझ्याकडे ना एक असं छोटंसं फ्राय पॅन आहे बघा, त्याच्यावरती हे मिनी डोसे खूप छान येतात. तर मी ते तुम्हाला आता करून दाखवते, खूप सुंदर येतात. थोडंसं वेगळं. खूप छान होतात, करून बघा सगळ्यांना. तुम्ही हे प्रीमिक्स आणलं की नाही दुकानातून, प्रीमिक्स आणलं ना, तर मग तुम्हाला छोट्या कंपनींच्या डब्याला वगैरे पण स्कूलला देता येईल, हो की नाही. एका छोट्या डब्यामध्ये टोमॅटो कॅचअप द्यायचा आणि एका छोट्या डब्यामध्ये हे द्यायचे. आपण याला तांदळाची चिले पण म्हणू शकतो, किंवा मिनी डोसा, असं काहीही नाव द्या, तुम्हाला जे आवडेल ते. बघा असे होतात डोसे, सुंदर होतात ना, जाळी वगैरे छान येते त्याला. आणि पटपट होतात. एकसारखा शेप येण्यासाठी तुम्ही तव्यावर पण करा. एकसारखा शेप येण्यासाठी मी हे भांडं वापरते, छान वाटतं ते. आणि चिकटत नाही ना, ते नॉनस्टिकचं आहे.
तुम्ही बनडोसा पण करू शकता. याचा कडलं असतं की नाही त्याच्यामध्ये बनडोसा बनवतात ना, तो पण छान लागतो. आपण बनवूया एक दिवस. स्टफ इडली, परत स्टफ आप्पा, हे सगळं मी बनवते आता, दाखवते तुम्हाला. बघा सगळ्यांनो, असे हे मऊ मऊ छान होतात, छोटे छोटे. अजून 2-3 करून दाखवते तुम्हाला, मग सर्व करून दाखवते. अधूनमधून असं तूप किंवा तेल सोडा. भांडं चांगलं गरम असेल ना तर चांगले येतात. तापलेल्या भांड्यावरच करा. बघा सगळ्यांनी कशी जाळी पण छान येते, त्याला जाळी पण सुंदर आली आहे. ठीक आहे सगळ्यांनो, आता मी तुम्हाला सगळ्यांनो, तर बघा आपले हे असे आता मिनी डोसे चांगले छान जाळीदार झालेत बघा, बऱ्यापैकी आलेत ना. तर त्याच्याबरोबर मी आता दही, टोमॅटो कॅचअप किंवा तुमच्याकडे जर दुसरं काही असेल ते पण तुम्ही देऊ शकता खाताना. बघा असे असे आले, ते खूप छान येतात मैत्रिणी. चांगली जाळी पडते त्यांना आणि एकदम सॉफ्ट होतात, लुसलुशीत होतात एकदम. बघा एकदम लुसलुशीत. तर हे करून बघा, कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.